नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक अतिशय रोमांचक आणि आध्यात्मिक विषय जाणून घेणार आहोत। पंचधातूचे कडे कुणी घालावे। अनेक लोक आपल्या हातात पंचधातूचे कडे घालतात दिसतात। काही जण ते फॅशन म्हणून घालतात, तर काही जण धार्मिक आणि ज्योतिष कारणामुळे घालतात। पण खरंच पंचधातू म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कडे कोणत्या व्यक्तीने घालावे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याची सविस्तर माहिती घेणार आहोत। पंचधातू म्हणजे काय? पंचधातू म्हणजे 5 धातूचं मिश्रण। यामध्ये सामान्यतः सोने, चांदी, तांबे, पितळ, लोखंड या 5 धातूंचा समावेश असतो। हिंदू धर्मात पंचधातूला अत्यंत पवित्र मानलं जातं। अनेक देवांच्या मूर्त्या देखील पंचधातूपासून बनवल्या जातात। पंचधातूचं धार्मिक महत्त्व। शास्त्रानुसार पंचधातू हे 5 तत्वांचं प्रतिनिधित्व करतं। पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या 5 तत्वामुळे शरीरातील ऊर्जा संतुलित राहते असं मानलं जातं। पंचधातूचे कडे कुणी घालावे? ज्याच्या जीवनात सतत अडचणी येत आहेत, जर तुमच्या कामामध्ये वारंवार अडथळे येत असतील, मेहनत करून यश मिळत नसेल, तर पंचधातूचे कडे लाभदायक ठरू शकतात। ज्यांना मानसिक तणाव जास्त असतो, सतत चिंता, भीती, नैराश्य किंवा मानसिक अस्वस्थता असेल, तर पंचधातू सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते असं मानलं जातं। ज्याची ग्रहस्थिती कमकुवत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार काही लोकांच्या कुंडलिकीमध्ये ग्रहदोष असतात। अशा वेळी पंचधातूचे कडे धारण करण्यास सल्ला दिला जातो। व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी व्यवसायात सतत नुकसान होत असेल, पैसा टिकत नसेल, ग्राहक कमी होत असतील, तर पंचधातूचे कडे लाभदायक मानले जातात। नोकरीमध्ये अडचणी असणाऱ्यांना नोकरीत मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये सतत अडचणी येत असतील, तर पंचधातूचे कडे सकारात्मक परिणाम देऊ शकतात। विद्यार्थ्यांनी एकाग्रता कमी असेल, अभ्यासात मन लागत नसेल, तर पंचधातूचे कडे घालणं शुभ मानलं जातं। ज्यांना नकारात्मक शक्तीची भीती वाटते, अनेक लोक वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा किंवा अशुभ प्रभावापासून बचावासाठी पंचधातूचे कडे घालतात। पंचधातूचे कडे घालण्याचे फायदे: आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक ऊर्जा मिळते, मानसिक शांतता मिळते, ग्रहदोष कमी होण्यास मदत होते, आर्थिक प्रगतीसाठी शुभ मानले जाते, शरीरातली ऊर्जा संतुलित राखण्यासाठी मदत होते, आध्यात्मिक शक्ती वाढते। कोणत्या हातात घालावे? सामान्यतः पुरुषांनी उजव्या हातात आणि महिलांनी डाव्या हातात पंचधातूचे कडे घालावे असे मानले जातात। मात्र काही धार्मिक परंपरेनुसार यामध्ये बदल असू शकतो। कोणत्या दिवशी घालावे? सोमवार, गुरुवार किंवा शुभ मुहूर्तावर सकाळी स्नान करून देवाची पूजा केल्यानंतर पंचधातूचे कडे धारण करावे। कडे घालण्यापूर्वी काय करावे? एक स्वच्छ ताट घ्या, त्यामध्ये गंगाजल किंवा स्वच्छ पाणी ठेवा, कड्याला हळद कुंकू लावून नंतर आपल्या इष्टदेवताचे स्मरण करा आणि मग कडे धारण करा। कोणत्या लोकांनी पंचधातूचे कडे घालू नयेत? तुटलेले किंवा खराब झालेले कडे वापरू नये, दुसऱ्यांनी वापरलेले कडे शक्यतो घालू नये, कोणत्याही उपायाचा अंधविश्वास ठेवू नये, गंभीर आरोग्य समस्यासाठी वैद्यकीय उपचाराची जागा पंचधातू घेऊ शकत नाही। महत्त्वाची सूचना: पंचधातूचे कडे हे श्रद्धा, आध्यात्मिक आणि पारंपरिक मान्यताशी संबंधित आहे। त्याचे फायदे व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतात। मित्रांनो, पंचधातूचे कडे हे केवळ एक दागिना नाही, तर अनेकांच्या श्रद्धेचा आणि सकारात्मक ऊर्जेचा एक भाग आहे। योग्य श्रद्धा, चांगले कर्म आणि सकारात्मक विचार याच्या सोबत पंचधातूचे कडे धारण केल्यास त्याचे शुभ परिणाम अनुभव येऊ शकतो। तुम्ही पंचधातूचे कडे घातले आहेत का? तुमचा अनुभव कसा आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।